गरजेचं आहे. जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा. पण शिंदेच्या बाबतीत तसं दिसत नाही आहे किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही. ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात, विकत घेतले जातात. यालाच प्रतारणा म्हणतात. मतदारांशी हा मतदारांचा विश्वासघात आहे किंवा पैशाच्या ताकदीवर, भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या बळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं यालासुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात. एकनाथ शिंदेंनी जरी तर त्यांनी हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. नाही, त्यांनी जरी रिसॉर्ट पॉलिसी अवलंबलेली असली तरी भाजप हायकमांडनं सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू नका, दावा सोडू नका महापौर पदावरचा. माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही. पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो. तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही. ते शोभेचं पद आहे. मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौरपद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात, हा निर्णय घेण्याचे, काही निर्णय बदलण्याचे त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स. तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत. त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे, टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे.